100 की 125? 100. शहराध्यक्ष की महापौर? महापौर. प्रभाग क्रमांक 28 की चिंचवड विधानसभा? सध्या तरी प्रभाग क्रमांक 28. म्हणजे आपकी बार सो पार. तो नारा कुठेतरी फुसका ठरला की काय? त्या जागेवरती काही ठिकाणी मला वाटतं की आम्ही कमी पडलो. ते जर करू शकले तर तुम्ही का नाही करू शकला? ती देता आली नाही म्हणून काही 15 जागेवरती आम्हाला थांबावं लागलं. 20 आणि 21 या दोन प्रभागांना आपण धरून चालू की जिथं भाजपला भोपळा देखील फोडता आलेला नाही. जे ताकदीचे उमेदवार आमच्या बरोबर यायला पाहिजे नव्हते आमचीच, ते थोडे लढण्यास असमर्थता दाखवली. स्वगृहातलेच काही जणांनी काही आपल्याला अडचणीत आणलं असेल पक्षाला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल का? नक्कीच कारवाई केली जाणार आहे. एक माणूस आपण गमावला त्यामुळे आपण अख्खा प्रभाग गमावला असं वाटत नाही का? जे उमेदवारी द्यायला पाहिजे होती ती उमेदवारी देता आली नाही, त्यामुळे तो आमचा प्रभाग हातातनं गेलेला आहे. बारडे विरुद्ध सिद्धेश्वर बारणे अशी लढत झाली. त्या लढतीमध्ये असं नेमकं काय घडलं की सिद्धेश्वर बारडे यांना पराभव स्वीकारावा लागला? तिथे देत असताना खरं तर आमची एबी फॉर्म तिथे चुकले गेले. प्रभाग क्रमांक 9 ना आपल्याला 2017ला जिंकता आला ना आत्ताही जिंकता आला. जातीच्या राजकारणामुळे खरं तर 9 नंबरचा प्रभाग आमच्याकडे जातोय. त्या एका सभेचा इफेक्ट एवढा पडला की पुन्हा अजितदादांचे काटे गोल 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 फिरून परत 36 ते 37 पर्यंत येऊन थांबले. शहरात तर त्या दिवशीच वातावरण फिरलं. कोणती कामं आता आपल्या दृष्टिक्षेपात आहेत जी पहिल्यांदा आपण हाती घेणार आहात? सगळ्यात जास्त पहिला भारतीय जनता पार्टीचा फोकस असेल की येत्या 4 महिन्यामध्ये दररोज लोकांना पाणी मिळालं पाहिजे, प्रेशरनी पाणी मिळालं पाहिजे